महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित टीईटी परीक्षा जी 28 जून 2026 म्हणजे उद्या होणार होती, ती परीक्षा ठाणे भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समजल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। या परीक्षेसाठी पूर्ण राज्यामध्ये 37 ठिकाणी ही परीक्षा होणार होती। 37 ठिकाणी 1728 केंद्र होते। 6,01,25 उमेदवार या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होणार होते, परंतु आता ह्या गोष्टी झाल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। परीक्षा पुढची केव्हा होणार आहे याचं नियोजन आम्ही आता करत आहोत। पुढची तारीख लगेचच कळवू आम्ही। साधारण किती दिवस लागतात तरी परीक्षा कंडक्ट करायला? नाही, ही याबद्दल आम्ही कळवू, पुढची तारीख आम्ही कळवू। किती लोक यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले किंवा काय हे पेज कसा फुटला याबद्दल काहीच माहित नाहीये, परंतु कुठला आमचे अधिकारी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष त्याची चौकशी चालू आहे। याची चौकशी अंती निष्पन्न होईल। चौकशी अंती निष्पन्न होईल। किती लोकांवर गुन्हा दाखल झाला? 3 लोकांवर गुन्हा दाखल झालाय असं समजतंय। अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी मोठी प्रक्रिया असते, फॉर्म भरण्यासाठी डेट दिली जाते, ती डेडलाईन असते, त्यानंतर शुल्क अधिक शुल्क आकारून सुद्धा फॉर्म भरून घेतले जाते। ही किती दिवसांची प्रोसेस असते? ही साधारणतः 3 आठवड्यांची प्रोसेस जाते, परंतु या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांना पुढे रजिस्ट्रेशन पुन्हा करण्याची आवश्यकता असणार नाही, कारण यामध्ये त्या उमेदवारांचा दोष असणार नाही। त्यामुळे ही पुन्हा रजिस्ट्रेशन फी आम्ही आकारणार नाही। साधारण किती लोकांनी फॉर्म भरले होते? 6,01,28 केंद्र, परीक्षा केंद्र किती होते? 1728 केंद्र होते। परत फी नाही घेणार? परत फी नाही घेणार।